पितृपक्षाची सुरुवात एक प्रसिद्ध पौराणिक कथेशी जोडली आहे आणि ती आहे महाभारतातील कर्णाची कथा। कर्ण हा महाभारतामधील एक प्रमुख पात्र आहे। तो कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढला। एक शूर योद्धा, दानशूर आणि धर्मनिष्ठ व्यक्ती म्हणून ओळखला जातो। कर्ण हा कुंतीचा पुत्र होता, परंतु त्याला जन्मतःच नदीत सोडण्यात आले होते आणि त्याचा सांभाळ एक सारथी कुटुंबाने केला। त्यामुळे त्याला समाजात सूतपुत्र म्हणूनच ओळखले जायचे। कर्णाने आपल्या जीवनात अनेक दानधर्म केले, विशेषतः सोने, रत्ने आणि संपत्ती दान देण्यात तो प्रसिद्ध होता। परंतु एका गोष्टीकडे त्याने कधीच लक्ष दिले नाही आणि ती म्हणजे आपल्या पितरांसाठी, पूर्वजांसाठी अन्न, पाणी किंवा तर्पण अर्पण करणं। महाभारत युद्धात कर्ण हा अर्जुनाच्या हातून मारला गेला। मृत्यूनंतर कर्णाचा आत्मा यमलोकात गेला, जिथे यमराज, मृत्यूचे देवता, सर्व आत्म्यांच्या कर्माचा हिसाब ठेवतात। यमलोकात कर्णाला एक विचित्र अनुभव आला। त्याला खाण्यासाठी अन्नाऐवजी सोने, रत्ने, वैभव देण्यात आले। कर्णाला हे पाहून आश्चर्य वाटले, कारण त्याला भूक लागली होती आणि त्याला अन्न हवे होते, पण त्याला फक्त सोनच मिळत होते। कर्णाने यमराजांना याचे कारण विचारले। हे यमराज, मी जीवनात अनेक दानं केली, लोकांना संपत्ती दिली, तरी मला यमलोकात अन्नाऐवजी सोनं का मिळत आहे? यावर यमराजांनी उत्तर दिले, कर्ण, तू जीवनभर दान केलेस, विशेषतः सोनं आणि संपत्ती, पण तू कधीही आपल्या पूर्वजांसाठी अन्न, पाणी किंवा तर्पण अर्पण केले नाही। त्यामुळे तुझ्या पूर्वजांना यमलोकात अन्न मिळत नाहीये आणि परिणामी तुलाही येथे अन्न मिळत नाहीये। तुझ्या दानाचा परिणाम तुला सोन्याच्या रूपात मिळत आहे, पण पितरांचे श्राद्ध न केल्याने तुला अन्नाची कमतरता भासत आहे। कर्णाला आपली चुकी लक्षात आली। त्याने यमराजांना विनंती केली, हे यमराज, मी माझ्या अज्ञानामुळे पितरांसाठी काहीच केले नाही। कृपया मला एक संधी द्या, जेणेकरून मी माझ्या पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण करू शकेल। यमराजांनी कर्णाच्या या विनंतीला मान्यता दिली आणि त्याला 15 दिवसासाठी पृथ्वीवर परत जाण्याची परवानगी दिली। या कालावधीत कर्णाने आपल्या पितरांसाठी, पूर्वजांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि अन्नदान केले। या 15 दिवसाच्या कालावधीत कर्णाने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळवून देण्यासाठी सर्व कर्मकांड केली। यातूनच पितृपक्ष किंवा पितृपंधरवाळा ही परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते। हा कालावधी भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंत असतो, ज्यामध्ये पितरांचे स्मरण, त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते। पुढे जाण्याआधी तुम्हाला अशाच छान छान माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच गरुड पुराणात असेही सांगितले आहे की ऋषी अत्री यांनी पितृतर्पण आणि श्राद्ध कर्माचे नियम आणि महत्त्व लोकांना समजावून सांगितले। एकदा मृत आत्म्यांनी म्हणजेच पितरांनी अत्री ऋषींना स्वप्नात दर्शन देऊन त्यांना सांगितले की त्यांना पृथ्वीवरील त्यांच्या वंशजांकडून अन्न किंवा तर्पण मिळत नाहीये, ज्यामुळे त्यांना यमलोकात त्रास सहन करावा लागतोय। यावर अत्री ऋषींनी लोकांना श्राद्ध कर्माचे महत्त्व पटवून दिले आणि विशिष्ट तिथीला तर्पण करण्याचे नियम बनवले। या कथेमुळे पितृपक्षात विशिष्ट तिथीवर श्राद्ध करण्याची प्रथा प्रस्थापित झाली। म्हणूनच पितृपक्ष हा एक महत्त्वाचा कालावधी आहे, जो आपल्या मृत पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित आहे। मग नेमकं हे तर्पण म्हणजे काय असतं? तर्पण म्हणजे पितरांना किंवा देवांना पाणी, तीळ आणि जवस यांचं मिश्रण अर्पण करणं। तर्पण हा शब्द संस्कृतमधील तृप धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे तृप्त करणे किंवा समाधान देणे। पितृपक्षात श्राद्धाच्या दिवशी सर्वात पहिले आगारी म्हणजे अन्न हे अग्नीला अर्पण केले जाते। अग्नीला पवित्र आणि देवी मानले जाते। अग्नी देव आणि मानव यांच्यामधील मध्यस्थ मानला जातो। वैदिक परंपरेनुसार अग्नी सर्व अर्पण पितरांपर्यंत किंवा देवांपर्यंत पोहोचवतो। गरुड पुराणामध्ये असंही सांगितले जाते की पितरांचे आत्मे हे सूक्ष्म स्वरूपात असतात आणि ते थेट अन्न ग्रहण करू शकत नाही। अग्नी हे अन्न सूक्ष्म रूपात पितरांपर्यंत पोहोचवते, म्हणून श्राद्ध कर्मात प्रथम अग्नीला अर्पण केले जाते, जेणेकरून ते पितरांना प्राप्त होईल। पितृपक्षात कावळ्याला अन्न देण्याची प्रथा खूप रोचक आहे, कारण कावळा हा यमराजांचा दूत आणि पितरांचे प्रतीक मानला जातो। असे मानले जाते की कावळ्याने अन्न स्वीकारले तर पितरांनीही ते स्वीकारले आहे। कावळा हा सर्वभक्षी आणि बुद्धिमान प्राणी आहे आणि तो पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासही मदत करतो। यामुळे कावळ्याला अन्न अर्पण करणे हे केवळ धार्मिकच नाही तर पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे।
पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा एक सुंदर काळ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुमचे विचार मला नक्की कमेंटद्वारे कळवत राहा. धन्यवाद.